पवारांनी भेट दिली ती बरी आहे, पण हे का घडलं याच्याबद्दल सरकार विचार करेल की नाही? गेले अनेक दिवस तिथे तणाव सदृश्य परिस्थिती होती. सरकारने काय भूमिका घेतली? सरकारचे पालकमंत्री आता एका वाहिनीशी बोलताना म्हणाले की कारवाई करावी लागली, आम्हाला प्रचंड दबाव होता. आता हा दबाव कोणाचा होता? असा कोण आहे जो दबाव, म्हणजे ज्याचा दबाव शासनाच्या प्रक्रियेपेक्षा मोठा आहे? आज कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मस्जिद तोडताना शस्त्रास्त्र घेऊन मस्जिद तोडत होते, लहान पोरांना मारत होते, दरोडा घातल्यासारखी घरं फोडत होते. म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही? विशालगडावर जायला एकच मार्ग आहे असा, म्हणजे पोलिसांनी ठरवलं असतं तर एकही माणूस वरती जाऊ शकला नसता. तर पोलीस काय करत होते? हा हायकोर्टाने प्रश्न विचारला ना, हायकोर्टाने सांगितलं की म्हणजे ही दंगल घडली त्याच्या आधी पोलिसांनी काय बंदोबस्त ठेवला होता, कसा बंदोबस्त ठेवला होता, याची सगळी माहिती आम्हाला द्या. कायदा आणि सुव्यवस्था राज्य आहे की नाही? जंगल राज आहे का? ज्या पद्धतीने हे सगळं केलंय महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं. आणि महाराष्ट्राला आठवत नसेल असेल मला माहित नाही, पण 2009 साली सांगलीत दंगा झाला, मिरजेत दंगा झाला. आरोपी एकच, चंद्रकांत भिडे. आता सुद्धा ह्याच्यात आरोपी एकच आहे, संभाजी भिडे. भीमा कोरेगाव संभाजी भिडे. म्हणजे संभाजी भिडेला काय म्हणजे अमरण पट्टा काय ते कवच कुंडल वगैरे करण्यासारखी सरकारने दिलीत की काय? सगळ्या याच्यापासून तुम्हाला माफ. स्वातंत्र्य हडग दळबद्री हणग काय म्हणतात ते, काय काय लावलंय काय राज्य सरकारने? म्हणजे मुसलमानांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांना एवढं पिडायचं का? द्यायची मुसलमानांनी तुम्हाला मतं? तुम्ही सुरक्षितच वाटत नाही इथल्या दलितांना मुसलमानांना तुमच्या राज्यात. ही दुरावस्था करून ठेवली आहे तुम्ही. आज तुम्हाला सांगतो, आज तुमच्या इथले पोरं पोरी मला फोन करतात, बार्टी सार्टी सगळ्यांचे. त्यांची फेलोशिपचे पैसे दिले नाहीत अजून, की पोरं अभ्यास करू शकणार नाही याच्या पुढे. म्हणजे मागासवर्गीयांना शिक्षणाचा पाठ करण्याचं ठरवलंय. कसले पैसे वाटता तुम्ही? बहुजन वर्गाला ह्याच्यातनं सगळ्या शिक्षणाच्या क्षेत्रातनं बाजूलाच करायचं या शासनाने ठरवलं. आणि कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकार पुढे नतमस्तक व्हावं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला. त्यांचे पवित्र पुस्तकं फाडली गेली. अत्यंत वाईट, धोकादायक, महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक. आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार, प्रचंड दबाव होता. कोणाचा दबाव होता? कोण मोठा माणूस शासनापेक्षा? पावसाळ्यात घरं तोडू नयेत, सरकारचा GR आहे, सरकारच्या GR विरुद्ध सरकार वागतं. कोर्टाचा स्थगिती आदेश आहे तरी सरकार कारवाई करतं. एवढं कोण मोठं आहे याच्यात? हे सरकार पेक्षा कोण मोठं आहे? आणि स्थगिती, हायकोर्टाची स्थगिती पुढे जाऊन करतात, त्या माणसाला सस्पेंड करायला पाहिजे. काही कारवाई होणार नाही कारण का हे सरकारचं आणि त्यांचा कटच आहे. सगळं सरकारने घडवलेलं आहे. स्थगिती आदेश असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जाऊ कसे देतात पोलिसांना तोडायला, किंवा प्रशासनाला तोडायला परवानगी कशी देतात? पोलीस बंदोबस्त का नाही ठेवला? जेव्हा तुम्हाला माहिती होतं हे घडणार आहे, पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही? चला, छत्रपती संभाजी जे काय असतील ते जाणार आहे, ते पोलिसांना माहिती होतं ना, मग त्यांना घरातच अडकून का नाही ठेवलं? ते जे काय होतं ते जगजाहीर होतं, मग त्यांना घरीच का नाही अडकून ठेवलं? त्यांना बाहेर कशाला पडू दिलं? रात्री पोरं घुसलीच कशी वरती? सगळं प्लॅन्ड होतं. आणि त्यातनं एका संभाजीने जाहीर केलं, दुसऱ्या संभाजीने कट रचला आणि आधीच कार्यक्रम पार पाडला. आणि ह्याच्यात एकही कोल्हापूरचा माणूस नाही. त्या कोल्हापूरच्या लोकांमध्ये शाहू महाराजांचं रक्त आहे. म्हणजे होम मिनिस्टर सारखा माणूस जेव्हा हिरवे झेंडे बोलायला लागतो, म्हणजे ते पूर्वी बोलायचे ना, हिरवे साप खेचायला पाहिजे, अमुक तमुक, ही भाषा महाराष्ट्रात परत सुरू झाली. तिरंग्यामधल्या हिरव्या झेंड्याबद्दल त्यांना काय बोलायचं आहे ते त्यांनी सांगावं होतं की एवढा जर तुम्हाला तिरस्कार आहे तर मागणी करा, तिरंग्यामधला हिरवा काढून टाका. हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर जी काय अस्वस्थता पसरलेली आहे त्याच्यातनं निर्माण झालेली ही परिस्थिती आहे.
दुसरं असं हे रॉबरी दरोडे हे सगळे घातले. म्हणजे चंबळचे दरोडे जशी गावं लुटायची ना तशी गाव लुटले ते. आणि ते शिवकालीन गाव आहे. तिथला प्रत्येक माणूस अत्यंत अस्खलित मराठी बोलतो. अशा बायकांना मारायचं, लहान पोरांना मारायचं. कोर्टाने जेव्हा व्हिडिओ बघितली तेव्हा संतप्त सवाल व्यक्त केला आणि सांगितलं शाहूवाडीच्या पोलिसांना बोलून घ्या, इन्स्पेक्टरला, आणि आम्हाला सांगा की दंगल घडण्याच्या आधी तुम्हाला माहित असताना तुम्ही काय बंदोबस्त ठरवला आम्हाला सांगा. सरकारला प्रश्न विचारला, काहीही फरक पडणार नाही. या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकार हे करत राहणार. 100% दंगल होणार. हे सरकारच करून आणणार. हे ना ते कारण पुढे करून सरकार दंगा करू. आम्ही खरं तर आमच्या दृष्टीने 50% दिलासा आहे. तर आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली. म्हणजे हे ठेवूच नका चिन्ह. तर निवडणूक आयोगाने 50% आमच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं. त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं. खरं तुतारी हे नाव चुकीचंच होतं. कारण का एका निवडणूक